स्टार्ट. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं माझ्या तासिकेत स्वागत करतोय. आज आपण पाठ 3 आजी कुटुंबाचं अगळ हा महेंद्र कदम यांचा पाठ पाहणार आहोत. महेंद्र कदम हे मराठीचे अभ्यासक, लेखक, कादंबरीकार, कथाकार म्हणून नावारूपास आलेले आहेत. महेंद्र कदम यांनी स्वतः ग्रामीण संस्कृतीचा, ग्रामीण लोकजीवनाचा अनुभव घेतलेला आहे आणि तो अनुभव त्यांनी पाठामध्ये सांगितलेला आहे. या पाठामध्ये ग्रामीण संस्कृती आणि ग्रामीण संस्कृतीमध्ये असणारी संयुक्त कुटुंब पद्धती याचं अतिशय सुंदर अशा प्रकारचं दर्शन घडवलेलं आहे. जे विद्यार्थी प्रत्यक्ष खेड्यातून आलेले आहेत, ग्रामीण भागातून आलेले आहेत, जे संयुक्त कुटुंब पद्धतीमध्ये राहतात, कदाचित त्या विद्यार्थ्यांना पाठ सहज समजेल. परंतु जे विद्यार्थी शहरी भागातच राहतात, ज्यांचं वास्तव्य आतापर्यंत शहरातच गेलेलं आहे, अजून ज्यांनी खेड्यामध्ये फारसं त्यांनी राहिलेले नाहीये, अशा विद्यार्थ्यांना हा पाठ समजून घेण्यासाठी थोडंसं लक्ष द्यावं लागेल असं मी सांगतोय. या पाठामध्ये आजी, जे विद्यार्थी ज्यांच्या घरी आजी आहे, आजोबा आहेत, ते नक्कीच भाग्यवान आहेत असं मी त्यांना मानतो. कारण आजी आजोबा आपल्या कुटुंबाचे प्रमुख असतात. बऱ्याचदा ते कुटुंबामध्ये प्रमुखाची भूमिका बजावत असताना थोडीशी जबाबदारी पण घेतात. या पाठामध्ये आजी ही कुटुंबाला कशी सांभाळते, आजीची अजूनही कुटुंबावर कशा स्वरूपाची सत्ता आहे, सगळ्या कुटुंबाला एकत्र बांधून आजी कुटुंब कसं पुढे घेऊन जाते, याचं अत्यंत सुंदर अशा प्रकारचं दर्शन या पाठामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. माझी आजी जवळपास 5.5 फूट उंचीची, रंगाने गोरी असूनही उन्हा पावसाने रापलेली त्वचेची, नवऱ्यामागं सगळा संसार गळ्यात पडूनही तिसऱ्या आमच्या पिढीवर हुकूमत गाजवणाऱ्या आजीच्या हातात 70 ओलांडली तरी काठी आली नव्हती. दात सगळे शाबूत तर होतेच, पण मोत्यासारखे चमकत राहायचे. डोकीत एकही केस काळा नव्हता. विशाल कान, धारदार नाक, चेहऱ्यावर सुरकुत्या पडूनही तरुणपणाच्या सौंदर्याची जाणीव करून देणारी चेहऱ्याची ठेवण, ताठ कणा, पायात जुन्या वळणाच्या नालांच्या वाहना, अंगात चोळी आणि हिरवं व लाल अशी 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी, कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर लावलेला बुक्का, आजीच्या छत्रछायेखाली आमचे सर्व कुटुंब गुण्या गोविंदाने नांदत होते. पहिल्या परिच्छेदामध्ये लेखकाने आजीच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन केलेलं आहे. लेखकाची आजी ही 5.5 फूट उंचीची आहे, नाकानं धारदार आहे. बघा, आपण बऱ्याचदा एखाद्या व्यक्तीचं सौंदर्य त्या व्यक्तीच्या नाकावरून ठरवत असतो. तो सुरूप आहे का कुरूप आहे. आजीचं नाक धारदार आहे, उंचपुरी आहे, गोरी आहे, परंतु आजी ही काबाड कष्ट करत आहे. त्याच्यामुळे आजीची त्वचा ही उन्हानं रापलेली आहे. रापलेली म्हणजे उन्हाच्या खूप प्रखर प्रकाशाने तेव्हा चेहरा थोडासा काळवंतो, त्याला आपण रापलेली त्वचा असं म्हणतो. आजी ही 70 वर्षाची आहे, परंतु अजूनही आजीच्या हातामध्ये काठी आलेली नाही. आजीचे सगळे दात शाबूत आहेत आणि अजून चमकत आहेत. अंगात चोळी, हिरवं आणि लाल अशा 2 रंगाची नऊवारी इरकल लुगडी आजी घालते. कपाळावरचं गोंधन दिसू नये म्हणून त्यावर आजीने एक बुक्का लावलेला आहे. लेखक मोठ्या अभिमानाने सांगतात की अशा आजीच्या छत्रछायेखाली लेखकाचं सगळं कुटुंब गुण्या गोविंदानं नांदतंय. एक गोष्ट लेखकाने सांगितली की आजोबा जाऊन काही दिवस झाले, म्हणजे आजीचा नवरा वारलेला आहे, परंतु नवऱ्या पाठीमागे देखील आजीनं कुटुंब मोठ्या हिमतीनं सांभाळलेलं आहे आणि अजूनही आजीची लेखकाच्या पिढीवर म्हणजे 3ऱ्या पिढीवर हुकूमत म्हणजे सत्ता गाजवणे. आजही कुटुंबावर सत्ता कोणाची आहे? आजीची आहे. आमच्या घरी एक गावरान गाय होती, तिला आम्ही कपिली म्हणायचो.
एका आड एक वेताला तरी खोड ती नक्की द्यायची. त्यामुळं दावणीला कायम कपिलीची बैल असायची. कपिली दूधही भरपूर द्यायची. आमचे वडील किंवा काका धार काढायला निघाले की ग्लास घेऊन आमचा मोर्चा गोठ्यात. गाईनं पान्हा सोडला की वासरू आखडायचं न चरबीतल्या दुधाच्या धाराचं संगीत ऐकत चरवी भरण्याची वाट बघायची. चरवी भरली की पुन्हा वासरू सोडायचं न ग्लास घेऊन लाईनीत उभं राहायचं. तिथंच मग ते धारोष्ण दूध आमच्या ग्लासात यायचं आणि ते उबदार मिशा येईपर्यंत पीत राहायचं. तिथंच संपून घरात यायचं. राहिलेली अर्धी चरबी घरात आली की म्हातारी ढाळजतनं सोप्यात अवतरायची. तिथंच बसून राहायची. हातातील माळेचा एक एक मणी ओढत काहीतरी पुटपुटत राहायची. कारण एकच, माझ्या आईने व धाकट्या चुलतीने चहा करून पिऊ नये म्हणून सक्त पहारा द्यायची. 4 घरच्या 4 सुना नांदायला आल्या, त्याचा कुणाचा भरवसा द्यायचा? कोण कुणाच्या लेकराला किती देईल खात्री नाही, म्हणून आम्हाला गोठ्यातच दूध मिळण्यावर आजीचा कटाक्ष असायचा. आजी तिथं बसण्याचं आणखी एक कारण होतं. आमची आई थोरली होती. आपण बसून जावांना काम लावायची. खर तर आजीनं सगळ्यांना कामाच्या वाटण्या करून दिलेल्या. कुणी किती दिवस भाकरी करायच्या, कुणी धुणं धुवायचं, कालवण कुणी करायचं, भांडी कुणी घासायची, हे सगळं ठरलेलं असायचं. आणि आठवड्यानं प्रत्येकीचं काम रोटेशन प्रमाणे बदलत जायचं. प्रत्येकीला प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भारी कटाक्ष. येत नसेल तिला ती शिकवायची, पण कामातनं कुणाची सुटका नसायची. भाकरी करपल्या की करणारीला लाखोली, सरपण नीट नसलं की गड्यांची फजिती. आपण पहिल्या परिच्छेदामध्ये आजीच्या व्यक्तिमत्वाचं वर्णन ऐकलेलं आहे. आता दुसऱ्या परिच्छेदामध्ये आजीच्या स्वभाव गुणाचं वर्णन केलेलं आहे. आता लेखक काय सांगतात? लेखकाच्या घरी एक गाय होती. लेखक त्या गायला कपिली म्हणायची. त्या कपिली गाय, तिचा स्वभाव वैशिष्ट्य असं की ती एका विताला गोरा, खोंड म्हणजे गोरा, आणि एका विताला कालवड द्यायची. आणि एका विताला खोंड, एका विताला कालवड, त्यामुळे घरच्या अवताला नेहमीच घरच्याच गायीचे बैल असायचे. ती कपिली गाय दूधही खूप द्यायची. आणि मग दूध काढायला चरवी घेऊन लेखकाचे काका किंवा लेखकाचे वडील जायचे. त्यावेळी सगळी भावंड गोठ्यात जायची. गाईला वासरू सोडलं, तिला पान्हा आला की वासरू आखडायचं म्हणजे गाईच्या पासनं वासराला थोडस बाजूला धरायचं. ते काम लेखकांची भावंडे आणि लेखक करायचे. आणि मग दूध काढलं जायचं आणि ते धारोष्ण दूध, मी परत लिहिलेलं बघा, धारोष्ण म्हणजे गरम, बिन पाण्याचे ताजे दूध. त्या दुधामध्ये एकही पाण्याचा थेंब नाही असं दूध. आणि मग चरवी भरली की तिथंच दूध गिलासामध्ये सर्व मुलांना दिलं जायचं. आणि मग म्हणजे मिशा येईपर्यंत प्यायचा, याचा अर्थ गिलास पूर्ण रिकामा करायचा आणि गिलासाला आलेला फेस वरच्या ओठावर यायचा, जणू काही त्या मिशा आहे. आणि मग अर्धी चरवी सगळी भावंड प्यायची आणि उरलेलं अर्धी चरवी दूध घरी यायचं. त्यावेळेस म्हातारी ढाळजतून सोप्यात यायची, तिथंच बसून राहायची. म्हातारी कडक आहे, काटक आहे, चाणाक्ष आहे. सगळ्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यावर म्हातारीचं अत्यंत बारकाईनं लक्ष आहे, असं लेखक आवर्जून सांगतात. सगळ्यांना व्यवस्थितरित्या दूध मिळावं यासाठी मुद्दाम गोठ्यातच दूध पिण्याची व्यवस्था आजीने केली होती. कारण 4 घरच्या 4 सुना, जर कदाचित एखाद्या सुनेच्या हातात ते चरवी गेली तर सर्वांना समसमान सारखं दूध मिळणार नाही, ही भीती आजीला होती. म्हणून आजी दूध देत असताना ते धारोष्ण दूध गोठ्यातच सर्व मुलांनी प्यावं अशी व्यवस्था करायची. अजून आजीच्या महत्वाचा एक गुण सांगितलेला आहे. आजीच्या ज्या काही सुना आहेत त्या सगळ्या सुनाला आजी सारखं काम लावायची. कोणी धुणं, कोणी स्वयंपाक करणं, कोणी सरपण आणणं किंवा अशा कुठले जी काम आहेत. याचा अर्थ आजीला असं वाटायचंय की माझ्या घरातल्या प्रत्येक सुनाला घरचं काम आलंच पाहिजे. जर एखादीला काम येत नसेल तर आजी स्वतः शिकवायची, तिला काम करायला लावायची. जर काम करताना चुका झाल्या की मात्र आजीकडून माफी असायची नाही.
जर एखाद्या बाईनं भाकरी करताना भाकरी करपवल्या तर मात्र आजीची लाखोली, लाखोली म्हणजे आजी शिवा द्यायची. आणि जर सरपण बरोबर नसेल तर गड्याने शिवा द्यायची. याचाच अर्थ आजीचं प्रत्येक कामाकडे बारकाईने लक्ष होतं. काम अतिशय अचूक व्हावं, चांगलं व्हावं यासाठी ती स्वतः लक्ष द्यायची. स्वयंपाक झाला की आधी आमची बाळ गोपाळाची पंगत बसायची. आजी पुढे सरकायची न आमची आई जेवायला वाढायची किंवा कुणी काकीही. पण वाढतानाही आजीचा जागता पहारा. धपाटे घालू घालू खाऊ घालायचं. कुणाला खरकटत ठेवू द्यायचं नाही. आमच्या जेवणानंतर रानातल्या भाकरी बांधल्या जायच्या आणि नंतर सगळ्या बायका मिळून जेवायच्या. 10च्या दरम्यान पोरांना शाळेत पिटाळून दुपारच्या कामाचं नियोजन करून मग आजीची स्वारी ढाळजत येणार. बसता बसता झोपी जाणार, पण झोप भरी सावध. कुठेही खुट्ट झालं की आजी तप्त जागी. कानोसा घेऊन पुन्हा डोळं झाकणार. झोप होता होता गल्लीतल्या बायका जमल्या की वाकळं शिवायचं असो, शेंगा फोडायच्या असो की धान्य निवडायचं असो, सगळ्या मिळून एकमेकींची कामं करायच्या. गल्लीतल्या बायका येतानाच काम घेऊन यायच्या, गप्पा व्हायच्या, सासूरवास, जाच अशा सगळ्या चर्चा. मग घरात स्वयंपाक झाला की पहिली पंगत बाळगोपाळांची म्हणजे लहान लहान मुलांची. आजी स्वतः बाजूला बसून सगळ्या लेकरांना जीव घालायची. अगदी धपाटे घालून घालून, धपाटे म्हणजे कधी गरज पडली तर एखादा रपाटा पाठीमध्ये हाणायची आणि खाऊ घालायची. पण आजीचा एक अत्यंत चांगला स्वभाव की आजी कोणालाही उष्ट ठेवू द्यायची नाही. बघा, ग्रामीण भागामध्ये आजही कुठल्याही ताटामध्ये शक्यतो उष्ट अन्न सोडलं जात नाही. उष्ट अन्न सोडू नये अशा प्रकारचा एक लोकसंकेत ग्रामीण भागामध्ये आजही जपला जातो, जो लेखकाच्या घरी आजी बारकाईने जपायची. कोणत्याही लेकरांना ती उष्ट सोडू द्यायची नाही. भरपोट जेवू द्यायची, पण उष्ट मात्र सोडू द्यायची नाही. जेवणानंतर भाकरी बांधायच्या, गड्याला पाठवण्यासाठी त्या द्यायच्या आणि 10च्या सुमारात लेकरं सगळी शाळेत जायची आणि मग आजी ढाळजत यायची. बसल्या बसल्या जरा झोपी जायची, पण आजीची झोप काय अतिशय सावध असायची. जरासा कुठे आवाज आला की आजी तट्ट जागी व्हायची. असं बऱ्याचदा आपण असं पाहतो की कधी कधी माणसं झोपली, बाजूला कोणी आलं, येऊन गेलं, एखादी वस्तू घेऊन गेलं तरी पत्ता लागायचा नाही. पण आजीची झोप मात्र अशी नव्हती. आजीची झोप अतिशय सावध होती. जरासाही कुठं आवाज आला की आजी तटकन जागा व्हायची. मग साधारणपणे माणसं शेतात गेलेली, लेकरं शाळेत गेलेले आणि मग ढाळजमध्ये गल्लीतल्या सगळ्या बायका एकत्र जमायच्या. येत असताना स्वतःचं काम घेऊन सुद्धा यायच्या. बोलत गप्पा मारत ते काम देखील करायच्या. कामं सांगितली बघा. वाकळं शिवायचं असो की शेंगा फोडायच्या. वाकळं म्हणजे गोधळ. ग्रामीण भागामध्ये पांघरण्यासाठी, आथरण्यासाठी गोधळ फार उबदार असते. ज्यांनी गोधड्याचा पांघरण्याचा अनुभव घेतलेला आहे त्याला त्या गोधड्याचं महत्व कळतं. कदाचित मोठ्या भरजारी शाळेमध्येही जी गरमी किंवा जी ऊब मिळणार नाही ती खेड्यातल्या आमच्या आजीनं शिवलेल्या एका छानशा वाकळात म्हणजे गोधडीमध्ये मिळते. आणि ती गोधडी शिवण्याचं काम बऱ्याच बाया करायच्या. एक अतिशय चांगला संदर्भ या ठिकाणी मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की सगळ्या बाया एकत्र यायच्या, एकत्र कामं करायच्या, गप्पाही मारायच्या आणि एकमेकींना कामात मदत देखील करायच्या. याचाच अर्थ ग्रामीण भागामध्ये महिला भगिनीमध्ये ही एक वाक्यता होती. आणि आजही आम्हाला काही ठिकाणी हे एक वाक्यता आणि एकमेकीला मदत करण्याची जी प्रवृत्ती आहे ती पाहायला मिळते. आमची ढाळच म्हणजे गावचं वर्तमानपत्र होतं आणि आजी त्याची संपादक होती. तर सगळ्या बातम्या तिथे यायच्या, त्यांची शहानिशा व्हायची न मग त्या गावभर जायच्या. कडूस पडायच्या आधी ही मैफिल मोडायची. माणसांची वेळ झाली की म्हातारीची ढाळच सुटायची. माणसं ढाळजत बसायची. रात्री 8च्या दरम्यान ढाळजचा दरवाजा लागला आणि एकदा आतनं आगळ टाकली की वाडा शांत व्हायचा. ही आगळ दरवाजाला लावणं किंवा ती काढणं म्हणजे आमच्यासाठी दिव्य असायचं. मुळात ही 6 फुटीची लांब आणि 1.25 फूट रुंद अशी सागवानी आगळ
एका भिंतीतल्या देवळीत आरपार जायची, ती आरपार घालून दरवाजा उघडणं किंवा तिच्या तोंडाला असणाऱ्या पितळी वाघाच्या जबड्यातील कडीला हात घालून ती बाहेर ओढणं व समोरच्या भिंतीतल्या देवळीत ढकलणं फार अवघड गणित होतं. ही आगळ म्हणजे दरवाजाचं, पर्यायानं वाड्याचं भर भक्कम संरक्षण कवच होतं. दुपारीही एकदा आगळ टाकली की उन्हाचं सुट्टीचं आम्हाला बाहेर पडायला संधी नसायची. तसाच रात्री त्या आगळीचा आधारही तितकाच वाटायचा. अतिशय महत्वाचा काही संदर्भ आहे. लेखक सांगतात की आमची ढाळज म्हणजे गावचं वर्तमानपत्र आणि आजी त्याची संपादक. याचा अर्थ गावातल्या पहिल्या बातम्या लेखकांच्या घरी ढाळजत यायच्या. ढाळज म्हणजे त्यांनी तर लिहिलेलं आहे की बैठक खोली. ग्रामीण भागामध्ये साधारणपणे घराच्या समोरच्या भागामध्ये एक प्रशस्त अशा प्रकारची मोठी खोली असते, तिला आपण ढाळज असं म्हणतो. मग या ढाळजेमध्ये पहिल्यांदा बातमी यायची, त्याची शहानिशा व्हायची. कारण आजी कोण होती? आजी वर्तमानपत्राची संपादक होती. आपण वर्तमानपत्र का वाचतो? वर्तमानपत्रात वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या येतात आणि ते वर्तमानपत्र जे मुख्य माणूस असतो, जो छापतो किंवा याची जबाबदारी घेतो, त्याला आपण संपादक म्हणतो. मग गावातल्या वर्तमानपत्राची संपादक कोण आहे? आजी आहे. गावात पहिल्यांदा बातमी कुठे येणार? आमच्या म्हणजे लेखकांच्या ढाळजत येणार, आजीकडे जाणार, आजी त्याची शहानिशा करणार आणि मग ती गावात जाणार. साधारणपणे कडूस म्हणजे अंधार पडण्याच्या अगोदर ढाळजीतली बायकांची बैठक मोडायची. आपापल्या बायका म्हणजे घरी जायच्या. आजीही ढाळजतनं मध्ये यायची, माणसं तिथं बसायची आणि मग संध्याकाळी 8 वाजले की एकदा दरवाजाला आगळ लावली जायची. मग कोणालाही बाहेर जाता येत नव्हतं. आगळ धड्याचं मुख्य नावच आहे. खेड्यामध्ये वाड्याच्या मोठ्या दरवाजाला आतून बंद करण्यासाठी असणारा गोलाकार लाकडी रूळ म्हणजे आगळ. लेखकाच्या घराच्या दरवाजाला, मुख्य दरवाजाला लावण्यासाठी एक भल्ली मोठी आगळ होती, जी 6 फूट रुंद, 6 फूट लांब आणि 1.5 फूट रुंद अशा प्रकारची आगळ. आणि मग एका बाजूने भिंतीमध्ये ती आरपार जायची आणि दुसऱ्या बाजूला ती कडी असायची. हे काम लावण्याचं बऱ्याचदा या भावंडांना करावं लागायचं, पण ते इतकं सोपं नव्हतं. जसं घराला कडी लावणं किंवा दांडा अडकवणं इतकं साधं सोपं काम आगळ लावणं नाही. म्हणजे आरपार भिंतीत गेलेली आगळ हळूच ओढायची आणि पूर्ण दरवाजाला लावून दुसऱ्या बाजूच्या कडीमध्ये घालायची आणि पुन्हा ती काढून पुन्हा भिंतीमध्ये लावायची, सरकवायची. तसं अतिशय अवघड काम म्हणजे दिव्य म्हणजे जे काम कठीण असतं त्याला आपण दिव्य म्हणतो. पण लेखक सांगतात ही आगळ म्हणजे आमच्या घराचं, आमच्या वाड्याचं भक्कम कवच आहे. बघा, जर तुम्ही कधी खेड्यामध्ये गेलात, एखादा मोठा आलिशान वाडा पाहिला, त्या आलिशान वाड्याचा भव्य दरवाजा पाहिला आणि त्या दरवाजाला लावणारी आगळ पाहिली, तर तुमच्या लक्षात येईल की कितीही मोठा चोर आला आणि कितीही जोराने तो त्याने दरवाजा ढकलून आत येण्याचा प्रयत्न केला तरीही ती आगळ मोडत नाही ना, तो दरवाजा निघत नाही. म्हणूनच लेखक सांगतात की आमच्या घरची आगळ म्हणजे दरवाजाचं, घराचं भरभक्कम अशा प्रकारचं संरक्षक कवच आहे. कधी कधी लेखक सांगतात दुपारीही आम्ही आगळ लावायचो. म्हणजे आणि एकदा आगळ लावली की मग उन्हात फिरायला, बाहेर पडायला आम्हाला संधी असायची नाही. आता ही आगळ कशी असते कधी कधी तुम्हाला खेड्यात जाऊनच पाहावं लागेल. भर उन्हात मग आजीला जास्त त्रास होऊ न देता तिथं ढाळजत, पडवीत, सोप्यात कुठेही आम्ही बैठे खेळ खेळायचो. चिंचोके, गजग, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळू मुंगळा, भोवरा, गोट्या असले खेळ असायचे. तर कधी घरातल्या सरपणातली लाकडं काढून विटी दांडू भोवरा बडवीत बसायचं. भिंगऱ्या बनवताना त्यांना गोल आकार देण्यासाठी दगडावर घासत बसायचं. मधनच हुकी आली की पाठी काळी कुळकुळीत व्हावी म्हणून खापरानं घासायची. तरवाडाच्या वाड्यात शेंगांना छिद्र पाडून बाभळी काट्यात ओवायच्या. काट्याला आतून एक आणि बाहेरून एक शेळीच्या लेंड्या लावायच्या आणि भिंगऱ्या बनवायच्या. ज्वारीच्या ताटांच्या बैलगाड्या बनवायच्या. तालमीतली लाल माती आणून बैल बनवायची. कधी गोल गोटे आणून ते घडत बसायचे आणि त्यांना छान छान गोट्या बनवायच्या.
मग सगळ्यांचा डोळा चुकून हळूच सटकी मारायची आणि गोट्या खेळायला जायचं. आता हे सगळे खेळ ग्रामीण भागात आहेत. कदाचित शहरी भागामध्ये हे खेळ तुम्हाला पाहायला मिळणार नाही. जसं की खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, चुळचुळ, मुंगळा, भोरा, गोट्या. कदाचित गोट्या शहरा भागामध्ये खेळल्या जातात, परंतु ग्रामीण भागातला हा आवडीचा एक खेळ. कधी कधी लेखकांची भावंड आणि गावातली मित्र विटी दांडू हेही खेळायचे. गोट्या स्वतः घरी बनवायचे. कधी पाटी काळी व्हावी म्हणून तिला दगडावर नाही, पाटी काळी कुळकुळीत दिसावी म्हणून खापरानं घासायची. तरवडाच्या वाळ्या शेंगांना छिद्र पाडून बाभळी काट्यात ओवायच्या. अशा वेगवेगळ्या स्वरूपाचे ग्रामीण भागातले मजेशीर खेळ लेखक आणि त्यांची भावंड त्या काळामध्ये खेळायची. आणि मग सगळ्यांचा डोळा चुकून हळूच चटकी मारायची ना गोट्या खेळायला जायचं. तिथंच कुरीचा डाव रंगायचा. ज्यांना खेळायची संधी मिळायची नाही ती पोरं माकडासारखं वडाच्या पारंब्याला लोंबकळत राहायची. झोका खेळायची. उतरताना पारंब्याच्या शेंड्यांना फुटलेली पिवळी पालवी शेव शेव म्हणून खायची. देवळात जायची. घंटी वाजून म्हाताऱ्यांची झोपमोड करायची. एखाद्या भर दुपारी मग तिथनच मोरच्या विहिरीकडे वळायचा. मनसोक्त पोहायचं. शिवना पाणी खेळायचं. मुटकं टाकून पाणी उडवण्याची शर्यत लागायची. कंटाळा आला की ओल्या अंगानं तिथंच मातीवर पडायचं. चटके बसायला लागले की पुन्हा पाण्यात उड्या. थकून घरी यायचं आणि भाकरीवर उड्या टाकायच्या. आता जसे ग्रामीण भागातले खेळ आपण पाहिले की विटी दांडू, भोवरा, चुळचुळ, मुंगळा, चिचोके, गजग, खापराच्या भिंगऱ्या, त्याचबरोबर कधी कधी सगळी मुलं पुन्हा बाहेर पडायची. कुरीच्या डाव रंगायचा, गोट्या खेळायची आणि मग दुपारी ही पोहायला जायची. पोहायच्या आता पोहणे ग्रामीण भागातला एक अत्यंत चांगला खेळ आहे, जो सगळ्यात चांगला व्यायाम म्हणूनही आपण त्याच्याकडे पाहतो. आणि मग भर दुपारी मोरच्या विहिरीकडे मनसोक्त पोहायचं. पोहताना शिवना पाणी खेळायचं पाण्यातल्या पाण्यातच. आणि मुटकं टाकून पाण्यात उडी मारणं. पाणी उडवणं म्हणजे कसं, हात पाय एका जागी करायचे आणि एकदा अशी उडी मारायची, त्याला मुटकं टाकून उडी मारणं. जसंही उंचावून खाली विहिरीत उडी मारली की पाणी आजूबाजूला जास्त उडतं. मग कोणाच्या उडीनं जास्त पाणी उडतं याचाही खेळ व्हायचा. बघा असे सुंदर असे खेळ. आणि मग पोहून थकलं की मातीवर लोळायचं, गरम माती अंगाला लावायची, पुन्हा पाण्यात उड्या मारायचं. आणि मग थकून आलं की घरी. आता एवढे जर खेळलो आपण, एवढे जर थकलो तर कशी भूक लागेल आपण कल्पना करू शकता. आणि मग भूक लागली की भाकऱ्यावर तुटून पडायचं. लाल डोळं आणि पांढरं पडलेलं अंग बघून आजीचं बोलणं खायचं. असल्या सगळ्या निसर्गदत्त वातावरणात बालपण आकारत होतं. गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे आणि कच्च्या कैऱ्या, बांधावरची बोरं, चिंचाचा तौर, उंबर, ढाळ, कटाड्यावर भाजलेली कंस, गहू ज्वारीचा हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी, शेळ्या, कलिंगड, सेंदाळ, करडीची पात्रांची भाजी, ज्वारींची हिरवीगार ताट, कवट, तुरीच्या मटकीच्या शेंगा, त्याची उकड, हुलग्याचं माडगं, असा सगळा रानमेवा पोटात जात होता. बघा, हे जे काही लेखकांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे की गाभोळ्या चिंचा, मिठाचे खडे, कच्च्या कैऱ्या, बोर, चिंचा, उंबर, ढाळ, कटड्यावर भाजलेली कंस, हुरडा, कच्ची वांगी, गवार, छोटी तंबाटी म्हणजे छोटे छोटे टमाटे, कलिंगड, सेंदाळ, करडीची पात्राची भाजी, हुरडा, हे सगळं रानमेवा आहे. बघा, आपण कधी फक्त पुस्तकातच पाहतो. जी मुलं शहरातच जन्मली, शहरातच वाढली आणि कधीही ज्यांनी खेळ पाहिलं नाही, ज्यांची शेतीमध्ये कधी जी लोक गेले नाहीत, अशांना कदाचित हा रानमेवा पाहायलाही मिळणार नाही, खायला तर सोडा. जर कधी तुम्हाला असा रानमेवा खावासा वाटत असेल की कच्च्या कैऱ्या, गाभोळ्या चिंचा, हुरडा, उंबर, तर तुम्हाला खेड्यात जावं लागेल. कधी सुट्ट्यात असल्यानंतर आपले कोणी अत्यष्ट नातेवाईक असतील तर जरूर खेड्यात जा आणि खेड्यातला हा रानमेवा पोटात घाला. त्याचा परिणाम नक्कीच तुमचं आरोग्य सदृढ होण्यावर होईल. लेखक सांगतात हा सगळा रानमेवा त्यांच्या सगळ्या भावंडांच्या पोटात जात होता आणि लेखक वाढत होते. शेवटी काय म्हणतात लेखक, आम्ही वाढत होतो, भांडत होतो, पुन्हा एकत्र खेळत होतो, ढाळजत आजीच्या धाकात अभ्यास करत होतो, आजीच्या मायेच्या सावलीखाली आम्ही
मोठे होत होतो. आणि ग्रामीण भागातलं वातावरणच इतकं सुंदर आणि चांगलं असतात की पोरं एकत्र येतात, खेळतात, कधी भांडतात, भांडून लगेच पुन्हा एकत्र येऊन खेळतात. त्यांचं भांडण म्हणजे काय खूप दिवसाचं, खूप महिन्याचं, खूप वर्षाचं कधीच नसतं. लेखक सांगतात भावंडे खेळायचे, भावंडा ते बऱ्याचदा भांडण व्हायची, पण लगेच ते पुन्हा एकत्र यायचे, एकत्र खेळायचे. आजीच्या धाकात अभ्यास देखील करायचे. महत्वाचा मुद्दा आहे की नुसतं खेळणं, बागडणं, हिंडणं, फिरणं एवढंच नाही, तर आजी अशी कडक होती की तिचा धाक म्हणून लेखकांना आणि त्यांच्या भावंडांना अभ्यासही करावा लागत होता. आणि मग या आजीच्या छत्रीछायेखाली लेखक आणि त्यांची भावंड मोठी होत होती. थोडक्यामध्ये लेखक महेंद्र कदम यांनी आजी कुटुंबाचा गड या पाठातनं आजीच्या व्यक्तिमत्वाचा, आजीच्या स्वभावाचा, त्याचबरोबर ग्रामीण भागातील वातावरणाचा, व्यक्तीच्या आणि लहान मुलांच्या जीवनावर काय परिणाम होतो याचं अत्यंत सुंदर हुबेहूब वर्णन या पाठामध्ये केलेलं आहे. या पाठाच्या निमित्तानं एक सल्ला मी आपल्या सर्वांना असा देऊ इच्छितो की केवळ पाठ आणि कविता ह्या शिकण्यासाठीच नसतात, तर त्या जगण्यासाठी देखील असतात. म्हणून ग्रामीण भागातलं, ग्रामीण लोकसंस्कृतीचं, ग्रामीण लोकजीवनाचं दर्शन आपल्याला जर व्हावं असं वाटत असेल तर कधीतरी खेड्यात जा. मित्रहो, आज आपण पाहतो कोरोनाचं अत्यंत भयानक संकट आज संबंध मानव समूहावर आलेलं आहे. मोठी मोठी शहरं आता लॉकडाऊन झालेली आहेत आणि मोठ्या शहरात नोकरीसाठी, व्यापारासाठी, कुठल्या तरी हुद्द्यासाठी गेलेली माणसं आता परत खेड्यात आलेली आहेत. आपण एकीकडे म्हणतो की शहराकडे चला, पण आता लोक म्हणतात आम्ही खेड्याकडे जाऊ. म्हणजे आजच्या घडीला जर आपण विचार केला तर शहरापेक्षा सुरक्षित काय आहे? खेडे आहे. याचा अर्थ मी खेडे श्रेष्ठ का शहर श्रेष्ठ असा वाद या ठिकाणी निर्माण करणार नाही. काही प्रसंगी काही गोष्टी शहरात चांगल्या उपलब्ध असतात, त्या आवश्यकच आहेत, परंतु खेडे देखील आमच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातनं, आमच्या संस्कृतीच्या दृष्टिकोनातनं, आमच्या संस्काराच्या दृष्टिकोनातनं खूप महत्वाचे असतात. हाच एक महत्वाचा संदर्भ आपण घेतला पाहिजे. आणि आपल्या घरातल्या आजीचं, जी आजी लेखकाची आजी आहे तशी आपल्याही घरात आजी असेल तर त्या आजीचा आदर आणि सन्मान करा. कारण ती आजी कुटुंबासाठी राबलेली असते, ती आजी कुटुंबासाठी खपलेली असते, त्या आजीनं कुटुंबासाठी त्यागही केलेला असतो, कधी दुःखही अनुभवलेलं असतं. त्या आजीचा धाक कुटुंबावर जोपर्यंत आहे तोपर्यंत कुटुंब चांगलं राहतं याची जाणीव ठेवा. म्हणून आजीचा धाकही सहन करा आणि आजीचा आदरही करा. एवढाच सल्ला देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.